नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्राईम मराठी कथा या चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत एक असा खरा गुन्हा ज्याने संपूर्ण परिसर हादरून गेला। ही गोष्ट आहे विश्वासघात, भय आणि एका धक्कादायक सत्याची। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक क्षणात नवा ट्विस्ट लपलेला आहे। जर तुम्हाला ह्या गुन्ह्यांच्या कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। चला तर मग आजची क्राईम स्टोरी सुरू करूया। बारामतीत वर्षभरापूर्वी घडलेल्या छेडछाड प्रकरणाचा थरारक उलगडा अखेर पोलिसांच्या मुसक्या आवळल्या। जितेंद्र जाधव, प्रतिनिधी बारामती। पुणे जिल्ह्यातील बारामतीत विद्या प्रतिष्ठान कॉलेज परिसरात घडलेली एक संतापजनक आणि अंगावर शहारे आणणारी घटना अखेर वर्षभरानंतर उघडकीस आली आहे। अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भावावर लोखंडी कडे आणि धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। या घटनेनंतर तब्बल 1 वर्ष पोलिसांना गुंगारा देणारा सराईत गुन्हेगार अखेर बारामती तालुका पोलिसांच्या तावडीत सापडला आहे। 15 जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेने संपूर्ण बारामती शहर हादरून गेले होते। फिर्यादी तरुण आपल्या अल्पवयीन बहिणीची छेडछाड केल्याबाबत जाब विचारण्यासाठी विद्या प्रतिष्ठान कॉलेज परिसरात गेला असता आरोपींनी थेट त्याच्यावर हल्ला चढवला। हातातील लोखंडी कडे आणि धारदार कोयत्याने अमानुष मारहाण करत त्याला गंभीर जखमी करण्यात आले। रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या तरुणामुळे परिसरात एक खळबळ उडाली होती। या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गौरव दिलीप टेंगले, राम हसोबाची वाडी, पंढरे ता बारामती जी पुणे हा गेल्या 1 वर्षापासून पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार होता। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या पथकाने आरोपीच्या शोधासाठी विशेष मोहीम राबवली। अखेर गुप्त माहितीच्या आधारे MIDC परिसरातून आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले। वर्षभरापासूनचा हा थरारक शोध संपवत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे। या अटकेमुळे बारामती तालुका पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले असून गुन्हेगार कितीही दिवस फरार राहिला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही, हे पुन्हा सिद्ध झाले आहे। आता पोलीस याबाबत अधिकचा तपास करत आहेत। अशाच व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।